या डबल इंजिन केंद्रातल्या राज्यातल्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याविषयी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. लोकांना खोटं बोलायचं, झुरवत ठेवायचं आणि लोकांना रोज गाजर दाखवण्याचं काम गेल्या कित्येक महिन्यापासून विद्यमान सरकारने, जे आम्ही सत्तेवर आलं ते तातडीने करून देऊ एवढं सहज म्हणून जायचं. या आंदोलनाचा विपरीत परिणाम शासनाच्या त्या कार्यक्रमावर होऊ नये म्हणून हा आंदोलन चिरडून त्यांना बाहेर हाकलून द्यायचं. मराठा आरक्षणाचा विषय हा खऱ्याच अर्थाने तातडीने सोडवायची शासनाची इच्छा आहे का, हा मूलभूत विषय अजूनही अनुत्तरित आहे. गेल्या 1.5 वर्षापासून रुजू झालेल्या विद्यमान राज्य शासन आणि डबल इंजिन म्हणून केंद्र आणि राज्य शासन मिळून या प्रश्नाला न्याय देण्यासंदर्भात काही ठोस पावलं उचलणार आहात का? दुर्दैवाने हे म्हणावं लागत आहे की गेल्या 1.5 वर्षामध्ये या डबल इंजिन केंद्रातल्या राज्यातल्या सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याविषयी कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही, कुठलंही ठोस पाऊल उचललेलं नाही. लोकांना खोटं बोलायचं, झुरवत ठेवायचं आणि लोकांना रोज गाजर दाखवण्याचं काम गेल्या कित्येक महिन्यापासून विद्यमान सरकारने, जे आम्ही सत्तेवर आलं ते तातडीने करून देऊ एवढं सहज म्हणून जायचं. मग का होत नाही, हा खरा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील सराटी अंतरवाली या गावामध्ये मराठा समाजाचं गावाच्या अंतर्गत गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू होतं. काल त्या ठिकाणी प्रचंड लाठी हल्ला झाला, अश्रुधूर सोडण्यात आले. त्या ठिकाणी रबर बुलेट्सचा वापर केल्यासंदर्भातली माहिती आता पुढे येत आहे. दुसरी जी माहिती जी समोर येत आहे की 8 सप्टेंबरला जालना जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम नियोजित आहे. या आंदोलनाचा विपरीत परिणाम शासनाच्या त्या कार्यक्रमावर होऊ नये म्हणून हा आंदोलन चिरडून त्यांना बाहेर हाकलून द्यायचं, अशा प्रकारचं नियोजनाचा भाग त्याच्यामध्ये आहे. आज खऱ्या अर्थाने प्रश्न कसा आहे की 50% जी रिझर्वेशनची मर्यादा जी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे, त्या निर्णयाला पार्लमेंटमध्ये कायद्यामध्ये अमेंडमेंट करून कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी. 50% जी मर्यादा आहे आरक्षणाची ती बाजूला सारून घटनात्मक बदल जर केला आणि बाकी अटी शर्ती सुद्धा शिथिल केल्या तर मराठा आरक्षणच नव्हे तर देशात जेवढ्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मार्गी नक्की लागतील. परंतु आता विषय असा आहे की केंद्र सरकारला हे करायचं आहे. क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून ते मार्ग निघायचं मला काही वाटत नाही. तुम्ही म्हणता की न्याय प्रविष्ट आहे, क्युरेटिव्ह पिटिशन दाखल, रिव्ह्यू पिटिशन केंद्राने फेटाळलेला आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये क्युरेटिव्ह दाखल करून फक्त वेळ काढला जाईल, आम्ही करतोय दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्याचा ठोस निर्णय घ्यावा. आणि मला एवढं त्याच्यामध्ये म्हणायचं आहे की आपण विशेष अधिवेशन बोलवत आहात तर तुम्ही 18 तारखेला विशेष अधिवेशन लोकसभेचं बोलवत आहात. मग वन नेशन तुम्ही म्हणतात, वन नेशनच्या नावाखाली बाकी सर्व गोष्टी करताय. वन नेशन व्हॉट अबाउट आरक्षण, हा आमचा खरा प्रश्न आहे. वन नेशन मध्ये आरक्षणाचा मुद्दा घ्या आणि संपूर्ण देशात आरक्षण प्रश्न मागे लावा. अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा विषय घ्या आणि या खरंच तुम्हाला काही करायचं असेल या अधिवेशनामध्ये या प्रश्नाला न्याय देऊन कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्याचा तुमचा निर्णय तुम्ही घ्यावा, अशी मला या ठिकाणी सूचना विद्यमान केंद्र सरकारला करायची. हा विषय राज्यापेक्षा केंद्राचा अधिक आहे, त्यामुळे केंद्राने निर्णय घ्यावा आणि मग पुढची प्रक्रिया ही बाकीची आहे. मग ते बॅकवर्ड कमिशन बाकीच्या गोष्टी नंतर होत राहते, पण मर्यादा जोडून टाळत नाही तोपर्यंत या विषयाला न्याय मिळणार नाही. मला मुद्दाम सांगितलं की इकॉनॉमिकल विकर सेक्शनला सुद्धा 50%च्या वर आधी 10% वाढून दिलेच आहेत आजच्या कालावधीमध्ये. शक्य आहे ना, म्हणजे 50%च्या वर जाऊन 10% इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS आरक्षण देण्यात आलेलं आहे. घटनादुरुस्ती केली होती, तशाच पद्धतीने हा विषय हाताळायचा आहे. अवघड काय. आणि मला वाटतं की कालच्या ज्या प्रकरणामधून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, म्हणजे मराठा आंदोलनाला सुद्धा
बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं मुश्किल ठरणार नाही. म्हणजे आंदोलकांनी काहीतरी केलं म्हणून सरकारला अमुक करावं लागलं तमुक करावं लागलं, अशुधू सोडावं लागलं, आणत्यास करावं लागला. म्हणजे या आंदोलनाला हिंसक वळण देऊन त्याला बदनाम करण्याकरता काही मंडळी प्रयत्न करत आहे, दुर्दैवाने म्हणावं लागेल. तर मला वाटतं या सगळ्या मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा विषय मागे जाऊन सोपा आहे, तुम्हाला खरंच करायचं आहे ना तर करावं, काहीतरी योग्य निर्णय घ्या, आमची एवढीच मागणी आहे.